हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कच्ची दाबेली रेसिपी। बनवण्यासाठी पहिला आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 3 ते 4 उकडलेले बटाटे, चिंच गुळाचा कोळ, दाबेली मसाला, मसाला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घेतलेत। कढईमध्ये आपण 2 ते 3 चमच तेल टाकूया आणि मग त्यात दाबेली मसाला टाकून हलकसं परतून घेऊयात। आता तेलामध्ये हळद, मिरची पावडर, धणा पूड, जिरे पूड आणि चाट मसाला प्रत्येकी 1-1 चमचा घालूयात। चवीनुसार मीठ घालूयात। हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊयात, म्हणजे त्यांचा रॉ स्मेल निघून जाईल। नंतर चिंच गुळाचा कोळ टाकून व्यवस्थित परतून घेऊयात आणि मग उकडलेले बटाटे टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात, म्हणजे ते सगळं मिश्रण एकजीव होईल। थोडं पाणी घालून थोडी कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू शकतो। तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावर डेसिकेटेड कोकोनट, मसाला पीनट्स आणि डाळिंबाचे दाणे घालूयात। कोथिंबीर घालूयात आणि आता हा आपला मसाला रेडी आहे। आता आपण फिलिंग करूयात। फायनल आता आपली दाबेली फिल करण्यासाठी आपण पाव, आपला तयार केलेला मसाला, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, देन लसूण चटणी, शेंगदाणे, शेव आणि कांदा घेतलेला आहे। फिलिंग करण्यासाठी आपण पाव मधोमध कट करूया। पूर्ण नाही कट करायचा, एका साईडून कट करायचा। त्यावर हिरवी चटणी आणि लसणाची चटणी तसेच चिंचेची चटणी लावून घेऊयात। त्यानंतर त्यात मसाला भरूया। आपण जो तयार केलेला मसाला आहे तो व्यवस्थित दाबून दाबून भरायचा आहे। मग त्यावर कांदा, थोडेसे शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घालूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपला मसाला दाबून दाबून भरूयात आणि व्यवस्थित दाबेली पॅक करून घेऊयात। सेम त्याचप्रमाणे दुसरा पावही आपण फिल करून घेऊयात। तव्यावर बटर लावून आपण दोन्ही पाव व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात। तयार झालेली दाबेली शेवेमध्ये कोट करून गरमागरम सर्व करूया। रेसिपी आवडली असेल तर सिझलिंग फोडणीला सबस्क्राईब करायला विसरू नका।